नागपुर से मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री आशीष जायसवाल ने मानव और वन्य जीवों के बीच बढ़ते संघर्षों को लेकर चिंता जताई। उन्होंने कहा कि राज्य में यह समस्या तेजी से बढ़ रही है और इसे नियंत्रित करने के लिए व्यापक स्तर पर योजना बनाई जा रही है। जायसवाल ने बताया कि वन विभाग, खाद्य विभाग के अधिकारियों और सरपंचों के साथ बैठक की गई है तथा देवेंद्र फडणवीस से भी समय मांगा गया है। उन्होंने कहा कि जंगलों में बड़े पैमाने पर हरित वनस्पति बढ़ाने पर जोर दिया जाएगा। अनावश्यक वनस्पतियों को हटाने की योजना बनेगी। बाघों की बढ़ती संख्या को देखते हुए उनके स्थानांतरण पर भी विचार किया जा रहा है। इस संबंध में विस्तृत रिपोर्ट मुख्यमंत्री और वन मंत्री को सौंपी जाएगी। हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स, पीसीसीएफ आणि सर्व स्थानिक सरपंच यांची बैठक झाली आणि एकंदरीत या महत्वाच्या प्रश्नावर कुठल्या कुठल्या उपाययोजना करता येईल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मी वेळ मागितलेली आहे आणि एकंदरीत ज्या उपाययोजना आमच्या लेवलवर करता येत असतील ज्याच्यामध्ये जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन वनस्पती लावणे, ग्रासलँड लावणे, वॉटर होल्ड करणे, लँटिना आणि अनावश्यक वनस्पती रिमूव्ह करणे, तिथल्या लोकांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न सोडवणे आणि एकंदरीत जंगलामध्ये किती वाघ राहू शकतात त्याच्यापेक्षा संख्या किती वाढली आहे मग ते वाढीव संख्येचं स्थलांतरण करणे आणि त्याला प्रिव्हियस या ठिकाणी जे काही त्यांना जे हरकत लागतात ते कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने एक सखोल नियोजन झालं आणि हा पूर्ण नियोजन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय वनमंत्री पुढे सादर करणार। राज ठाकरे के बयानों पर प्रतिक्रिया देते हुए जायसवाल ने कहा कि वे अक्सर अलग अलग बयान देते रहते हैं, लेकिन इस पर टिप्पणी करना उचित नहीं है। जायसवाल ने कहा कि राज्य सरकार महाराष्ट्र के समग्र विकास के लिए कार्य कर रही है और हर समाज के प्रत्येक वर्ग को न्याय देने का प्रयास किया जा रहा है। विदर्भ के सभी जिलों के विकास के लिए सरकार की सकारात्मक भूमिका बनी हुई है। राज ठाकरे साहेब आता कधी ना कधी काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात, तो त्यांचा स्टाईल आहे, त्याच्यावर कुठल्याही भाष्य करण्यामध्ये योग्य वाटतं। आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। दीक्षाभूमीचा विकास आता मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहे, महसूल मंत्री नागपूरचे आहे, मी नागपूरचे आहे आणि त्यामुळे जेवढे प्रकल्प ज्याला आजपर्यंत जो निधी ज्या कुठल्याही प्रकल्पाला मिळाला नाही, तुम्ही जे सर्व नाव घेतले, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, नागपूर असो की विदर्भाचा कुठलाही भाग असो, सर्व स्थानाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा नेहमी सकारात्मक भूमिका राहिलेली आहे। जितका निधीचा प्रस्तावाला तो मंजूर झालेला, भविष्यात देखील तो मंजूर। ईडी की कार्यवाही को लेकर उन्होंने कहा कि यह जांच प्रक्रिया का हिस्सा है। किसी भी व्यक्ति के दोषी होने या न होने का निर्णय जांच पूरी होने के बाद ही स्पष्ट होता है। अंतिम रिपोर्ट आने के बाद ही इस विषय पर ठोस निष्कर्ष निकलेगा और सदन में चर्चा होगी। आदिवासी समाज से जुड़े मुद्दों पर जायसवाल ने कहा कि कुछ विघटनकारी तत्व और तथाकथित अर्बन नक्सल आदिवासी समुदाय को भड़काने और सरकार के खिलाफ माहौल बनाने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने अपील की कि आदिवासी समाज किसी भी भ्रम में न आए और कहा कि ऐसे तत्वों की जांच कर सख्त कार्रवाई की जाएगी। राज्य में इस संबंध में कानून भी लागू किया गया है। काय की शेवटी हा तपासाचा भाग आहे। जेव्हा एखाद्या माणसाचा कुकृत्य एक्सपोज होतो तेव्हा त्याच्या मागच्या सर्व घटनाक्रमाची चौकशी होते आणि जोपर्यंत तो चुकीचा माणूस आहे लोकांना माहित राहत नाही तेव्हापर्यंत कोणी कोणाची फोटो त्याच्यासोबत काढत असते। त्यामुळे या प्रकरणात जे सखोल तपास सुरू आहे त्या तपासाच्या अंती जे अहवाल येईल तो सभागृहात देखील जाहीर होईल, महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळवण्यात येईल आणि प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं आहे। या प्रकरणामध्ये एसआयटी सखोल तपास करत आहे आणि जे काही सत्य आहे ते उघड काय झालं ही बाब सत्य आहे। मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त आदिवासी बांधवांना देखील सांगू इच्छितो की काही समाजातील विघातक शक्ती जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे ज्यांना आपण अर्बन नक्सलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे, ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त। अंजलि दमानिया के ट्वीट पर उन्होंने कहा कि किसी व्यक्ति के साथ फोटो होने का मतलब यह नहीं होता कि वह किसी गलत कृत्य में शामिल है।
जांच में जो तथ्य सामने आएंगे उसी आधार पर कार्यवाही की जाएगी। मी आपल्याला पूर्वी सांगितलं की एखाद्या माणसाने कोणासोबत फोटो काढावे तर ते आता मंत्री म्हणून आम्हाला कोणी सांगते फोटो काढा किंवा कोणी कुठले मुख्यमंत्री महोदय कुठल्या पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढत जाते, कोणाची कोणासोबत फोटो आहे म्हणजे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं समजता येणार नाही। एसआयटीच्या चौकशीत जर काही आढळलं आणि कुठल्या त्यांच्या कुकृत्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट आढळलं तर निश्चितपणे कारवाई